महाराष्ट्रातील जनतेची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा आहे, ही लोकेच आहे. पण नेहमी करता ही लोकांची इच्छा वाऱ्यावर सोडली जाते. मध्ये कुठेतरी माशी शिंकते आणि सगळा प्रश्न पुन्हा विस्कळीत होतो. खरं सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी ही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांच्या बाजूनी ते एकत्र येण्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे. त्याच्यामध्ये काही अटी वगैरे मुद्दा नाही. परंतु होतं असं की राज ठाकरे किंवा मुद्दा हे जे आहे यांच्याकडे मध्येच लोक चहा पाण्यासाठी येतात, कुणीतरी खिचडी खाऊन जातो, जेवणावळी होतात आणि त्याच्यामधून वेगवेगळे कयास केले जातात. त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे राज ठाकरे यांची जी प्रतिमा आहे ही प्रतिमा हळूहळू बिझनेस पॉलिटिशियन अशी बनू लागलेली आहे. खरं तर राज ठाकरे कशासाठी ओळखले जातात तर त्यांची अँटी एस्टॅब्लिशमेंट, व्यवस्थेच्या विरोधात बाजू घेणं, नेहमीपेक्षा स्वतंत्र बाजू घेणं. आता देखील पहा की भारत पाक युद्धाबद्दल त्यांची स्वतंत्र वेगळी अशी भूमिका आहे. ही भूमिका घेणं आणि या भूमिकेमुळं महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे उभं राहिलेला. आणि नेहमी करता राज ठाकरे यांना जो प्रतिसाद मिळतो किंवा मिळालेला आहे तो देखील त्यांनी वारंवार घेतलेल्या व्यवस्थाच्या विरुद्ध संघर्षाच्या भूमिकेत. आज अशी परिस्थिती आहे की उभाटा गटाला देखील संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सगळी अफरातफरी मांडलेली आहे किंवा एकंदरच जी व्यवस्था विस्कळीत झालेली आहे, कथित अशी म्हटली जातं तसं, आणि बाकीच्या जे गोष्टी घडलेल्या आहेत, बेरोजगारी आहे, अस्वस्थता आहे, याच्यावर हे दोन ठाकरे आल्यानंतर एक मजबूत असं विरोधी पक्ष उभा राहील असं वाटतंय. तेव्हा मला असं वाटतं की प्राथमिक स्वरूपामध्ये संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने शिष्टाई करणार आहेत. त्यांच्या बाजूने देखील कोणीतरी जरा समंजस म्हणजे अनिल शिदोरे किंवा सरदेसाई कोणीतरी त्यांच्याबद्दल त्यांनी नियुक्त केलं पाहिजे. प्राथमिक चर्चा एकदा झाल्यानंतर दोन भावांनी एकत्र येऊन या प्रश्नाबद्दल एक निकाल घेणं गरजेचं आहे. त्यांनी काय होतं की मागे राज ठाकरे यांनी मुलाखत दिल्यानंतर सगळीकडे अशी हवा तयार झाली की दोन भाऊ एकत्र येणार, परंतु त्यांच्या विदेशवारीमुळं हा सगळाच प्रश्न वाऱ्यावर सुटला गेला. आता प्रश्न असा आहे की पुन्हा एकदा हे दोन भाऊ एकत्र येणार याच्याबद्दल संजय राऊत यांनी भूमिका घेतलेली आहे. मला असं वाटतं की या प्रश्नाचा लवकरात लवकर निकाल दोन्ही भावांनी मिळून एकत्रितपणे घेतला तर महाराष्ट्राला एक दिशा मिळेल आणि राजकारणाला एक दिशा मिळेल आणि सर्वसामान्य लोकांना ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचा जो आनंद आहे हा आनंद मिळेल. मला असं वाटतं की हे सगळं दोन भावावर सोडून देणं आवश्यक आहे.